महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. मुख्यमंत्र्यांची भाजप मंत्र्यांसोबतची वर्षावरील बैठक संपली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा. पुढील आठवड्यात जनसुरक्षा विधेयक सभागृहात मांडलं जाण्याची शक्यता. विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक बैठक संपन्न. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा. आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो? तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास कि बहुत बड़े बॉस हो? तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाविरोधात ओकली गरळ. आपटून मारण्याची धमकी. भाजपच्या निशिकांत दुबेंना कोण ओळखतं? आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र त्रिभाषा सक्ती केल्यास सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंचा पुन्हा इशारा. तोडाफोडा आणि राज्य करा हे भाजपचं राजकारण. हेच मराठी भाषेचे मारेकरी. पहलगाम हल्ल्याची तुलना करणाऱ्या शेलारांवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र. महाराष्ट्र कोणाच्या तुकड्यावर जगत नाही. मराठी माणसाचं जीडीपीत किती योगदान हे सांगायची गरज नाही, अशी शेलारांचा निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर पलटवार. मीरा भाईंदरमध्ये उद्याच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चा काढला तर खबरदार कारवाई होणार. सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवरही पोलीस उपायुक्तांकडून कडक कारवाईचा इशारा. भारतातील सर्वच भाषा या राष्ट्रभाषा. हिंदी मराठीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जाहीर केली भूमिका. राज्यात ओयो हॉटेलची साखळी वाढते. सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत मांडला मुद्दा. सुसंस्कृत राज्यात संस्कृतीचा ऱ्हास होतोय, त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी ओयो हॉटेलचा अभ्यास करावा. मुनगंटीवारांची मागणी. सप्टेंबरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होईल. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांची विधानसभेत घोषणा. अमरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी रस्त्यावर पडले. 2 विद्यार्थ्यांना किरकोळ तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मोठी दुखापत. पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात. आणि यंदाच्या आषाढी वारीनं मोडले सर्व विक्रम. आषाढीच्या दिवशी पंढरीत 27 ते 28 लाख भाविकांची गर्दी. एआयच्या साह्यानं केली मोजणी.